प्रिय भक्तांनो, चला आज आपण महादेवाची अशी एक कथा ऐकूया जी तुमच्या मनातील महादेवांप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती आणखी वाढवेल। ही कथा आहे एका अशा शिवभक्ताची जी तुम्हाला थक्क करेल आणि तुमच्या डोळ्यांत अश्रू आणेल। प्रिय भक्तांनो, उत्तराखंडमध्ये असलेल्या केदारनाथ धामाबद्दल तर तुम्ही सर्वजण जाणताच, जिथे देवांचे देव महादेव यांचे अत्यंत पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे। आजची कथा आहे एका सच्च्या शिवभक्ताची आणि ही घटना घडली होती केदारनाथ धामात। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्या देशात बस आणि रेल्वेची चांगली सोय नव्हती। तेव्हा लोकांना पायीच प्रवास करावा लागायचा। जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते ते तर पायीच प्रवास करायचे, तर श्रीमंत लोक बैलगाडी किंवा घोड्याच्या सहाय्याने प्रवास करायचे। त्याच काळात एका अत्यंत गरीब शिवभक्ताने भगवान केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा संकल्प केला आणि पायीच आपला प्रवास सुरू केला। त्याला रस्ता माहीत नव्हता, म्हणून तो वाटेत भेटणाऱ्या लोकांकडून केदारनाथ धामाचा रस्ता विचारत पुढे निघाला। त्याच्या मनात भगवान शिवाच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती। तो भगवान शिवाचा परमभक्त होता। घरी देखील तो नियमितपणे शिवाची पूजा अर्चना करायचा। जेव्हा तो घरातून निघाला तेव्हा तो आपल्या गावापासून खूप दूर आला होता। केदारनाथ धाम खूपच लांब होतं। प्रवास करताना त्याला 2 महिने लोटले। वाटेत भुकेला, तहानलेला, थकलेला तो सतत चालत राहिला। जिथे काही मागून खायला मिळायचं ते तो प्रेमाने खायचा आणि आपलं मन भगवान शिवात गुंतवून ठेवायचा। जेव्हा तो केदारनाथला पोहोचला तेव्हा तिथे खूप बर्फ पडत होता। असं वाटत होतं की मंदिर बंद आहे आणि तिथे कोणीच नाही। प्रिय भक्तांनो, तुम्हाला हे माहीतच असेल की केदारनाथचे मंदिराचे दरवाजे 6 महिने उघडे असतात आणि 6 महिने पूर्णपणे बंद असतात, कारण तिथे हिवाळ्यात प्रचंड थंडी आणि प्रचंड बर्फवृष्टी होते, ज्यामुळे तिथे कोणत्याही प्राण्याचं जिवंत राहणं अशक्य होतं। 2 महिन्यांच्या प्रवासाच्या थकव्याने, भुकेने आणि तहानलेला तो परम शिवभक्त कसाबसा केदारनाथ धामात पोहोचला। तिथे त्याने पाहिलं की बर्फ पडायला सुरुवात झाली होती आणि थंडीची सुरुवात झाली होती। त्याने पाहिलं की मंदिराचे पुजारी मंदिराचे दरवाजे बंद करून आपल्या घरी जाण्याच्या तयारीत होते। तो लगेच आपली सगळी शक्ती एकवटून कसाबसा पुजारीजींकडे पोहोचला, पण तोपर्यंत पुजारीजींनी मंदिराचे दरवाजे बंद केले होते। त्याने पुजारीजींना विनंती केली, पुजारीजी, मला फक्त एकदा केदारनाथ महादेवांचे दर्शन घेऊ द्या। मी खूप कष्टाने पायी प्रवास करत इथपर्यंत आलो आहे। कृपा करून माझ्यावर एवढी दया करा। पण पुजारीजी त्याला म्हणाले, पुत्रा, आता मंदिराचे दरवाजे बंद झाले आहेत आणि ते आता 6 महिन्यांनंतरच उघडतील। तू एक कर, 6 महिन्यांनंतर पुन्हा ये। आता दरवाजे बंद झाले आहेत आणि ते फक्त 6 महिन्यांनंतर पूर्ण विधी-विधानाने उघडले जातील। त्यामुळे तू आता 6 महिन्यांनंतरच बाबा केदारांचे दर्शन घेऊ शकशील। पुजारीजींच्या तोंडून असे शब्द ऐकताच त्या शिवभक्ताच्या डोळ्यांत अश्रू आले। तो मनातून खूप दुःखी झाला। त्याने विचार केला की इतके महिने कठीण तपस्या करून तो कसाबसा इथपर्यंत पोहोचला होता, पण इथे आल्यावरही त्याला बाबांचे दर्शन झाले नाहीत। तो खूप दुःखी झाला। त्याने पुन्हा पुजारीजींना विनंती केली, त्यांचे पाय धरले आणि गयावया करत म्हणाला, हे महाराज, मी खूप दूरवरून आलो आहे। माझ्यावर थोडी कृपा करा। फक्त एकदा माझ्या बाबांचे दर्शन घडवा, मग मी निघून जाईन। मला वाटेल की माझे आयुष्य धन्य झाले। हे पुजारीजी, मी 2 महिने पायी चालत ठिकठिकाणी थांबत कसाबसा इथपर्यंत आलो। मला वाटत होते की मी जिवंतच राहणार नाही। फक्त बाबांच्या दर्शनाच्या इच्छेने मला जिवंत ठेवले। मला एकदा बाबांचे दर्शन तरी घडवा। प्रिय भक्तांनो, पण पुजारीजींनी त्याचे एकही ऐकले नाही आणि म्हणाले, पुत्रा, दर्शन करायचे असतील तर 6 महिन्यांनंतरच इथे ये, आणि जर तुला परत जाता येत नसेल तर इथेच 6 महिने थांब। पण लक्षात ठेव, या थंडीत आणि बर्फात तू इथे एक रात्रसुद्धा थांबू शकणार नाहीस। म्हणून जर जिवंत राहायचे असेल तर परत जा। जिवंत राहिलास तर पुन्हा येऊन दर्शन घेऊ शकशील। आता आम्ही दरवाजे बंद केले आहेत आणि आता ते उघडू शकत नाही। मग पुजारीजींनी त्याला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः निघून गेले। पुजारीजी गेल्यावर तो गरीब शिवभक्त खूप उदास आणि दुःखी होऊन मंदिराबाहेर बसून रडू लागला। त्याने ठरवले की आता दर्शन न घेता मी इथून हलणार नाही। मी घरीही परत जाणार नाही, मग मला इथे 6 महिने का घालवावे लागले तरी चालेल। त्याला आपल्या महादेवांवर पूर्ण विश्वास होता। त्याला खात्री होती की महादेव नक्कीच काही ना काही लीला दाखवतील आणि त्याला दर्शनही देतील। तो बाबा केदारांचे दर्शन नक्कीच घेऊ शकेल। मनात असा पक्का निश्चय करून, जो काही सोपा निश्चय नव्हता, त्याला आपल्या महादेवांवर पूर्ण विश्वास होता। हा विचार करून त्याने मंदिराबाहेरच थांबण्याचा संकल्प केला। प्रिय भक्तांनो, म्हणतात की भोलेनाथ अत्यंत दयाळू आहेत। त्यांची लीला देखील अपरंपार आहे। प्रिय भक्तांनो, तो भक्त आता महादेवांचे दर्शन न घेता मानेना। म्हणतात की भगवान दयाळू आहेत, आपल्या भक्तांच्या हाकेला तात्काळ धावत येतात।
केदारनाथच्या बर्फाळ थंडीत तो शिवभक्त मंदिराबाहेर बसून भगवान शिवाचे ध्यान करत होता. सभोवताली बर्फ पडत होता. त्याचे हात-पाय थंडीने गोठायला लागले. कडाक्याच्या थंडीत तो फक्त भगवानांचे ध्यान करत बसला होता. रात्र झाली. रात्री थंडी आणखी वाढली. त्याचे हातपाय संपूर्ण शरीर सुन्न होऊ लागले. इतकी थंडी होती की त्या ठिकाणी कोणत्याही माणसासाठी एक क्षणही थांबणे खूप कठीण होते. पण तो तिथेच बसला राहिला. त्याने ठरवले होते की दर्शन न घेता माझा मृत्यू झाला तरी मी इथेच मंदिराच्या बाहेर द्वारावर बसणार. अशा प्रकारे तो मनात इच्छा घेऊन बाबांच्या द्वारावर बसला. प्रिय भक्तांनो, पहा, जेव्हा आपल्या मनात भगवंतांवर विश्वास असतो तेव्हा कितीही अडचणी आल्या तरी आपला विश्वास डगमगत नाही. म्हणतात की भगवान भोलेनाथ कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतात. तो भक्तही तसाच तिथे बसला होता. रात्र झाली. रात्रीच्या अंधारात त्याला एक अघोरी बाबा त्याच्याकडे येताना दिसले. पाहता पाहता ते अघोरी बाबा त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून विचारले, पुत्रा, तू यावेळी इथे काय करतो आहेस? तेव्हा त्या शिवभक्ताने अघोरी बाबांना सगळा प्रसंग सांगितला. अघोरी बाबांनी ऐकून म्हणाले, बेटा, तू निराश होऊ नकोस. मंदिराचे दरवाजेही उघडतील आणि तू बाबांचे दर्शन नक्कीच घेऊ शकशील. मग त्या अघोरी बाबांनी त्या भक्ताला सांगितलं, बेटा, तू थकला असशील, एक काम कर. माझ्याकडे थोडं अन्न आहे, ते खा आणि विश्रांती घे. तुला थंडीही वाजत असेल. इतका जोरदार बर्फ पडतोय, मी तुझ्यासाठी थोडी आग पेटवतो. तू आगही ताप. अघोरी बाबांनी त्याला आपल्याकडचं थोडं अन्न दिलं. ते खाऊन तो भक्त तृप्त झाला. बाबांनी आग पेटवली. शिवभक्ताने आग तापली. तो खूप थकला होता. अन्न खाऊन आणि आगीच्या उभेत कधी त्याला झोप लागली हे त्यालाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याची झोप मोडली तेव्हा सूर्याची पहिली किरण त्याच्या डोळ्यांवर पडली आणि सूर्यप्रकाशाने त्याची झोप उघडली. डोळे चोळत तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याने पाहिलं की अघोरी बाबा तिथे नव्हते आणि बर्फही पूर्णपणे नाहीसा झाला होता. आता ती भयंकर थंडी त्याला जाणवत नव्हती. सगळा बर्फ हटला होता आणि असं वाटत होतं की हा हिवाळ्याचा ऋतूच नाही. त्याला आश्चर्य वाटलं की केदारनाथमध्ये तर सतत 6 महिने फक्त बर्फच बर्फ पडतो, पण अचानक हे काय झालं? थोड्याच वेळात त्याने पाहिलं की मंदिराचे पुजारी आपल्या सोबत्यांसह मंदिराकडे येत होते. जेव्हा पुजारी मंदिराजवळ पोहोचले तेव्हा त्या शिवभक्ताने उत्सुकतेने विचारलं, पुजारीजी, आजच मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत का? पुजारीजी म्हणाले, हो बेटा, आजच उघडले जाणार आहेत आणि आज 6 महिन्यांच्या हिवाळ्यानंतर भक्तजन बाबा केदारांचे दर्शन घेऊ शकतील. प्रिय भक्तांनो, पुजारीजींना सुरुवातीला तो भक्त ओळखलाच नाही. हे ऐकून त्या शिवभक्ताने सांगितलं, पुजारीजी, 6 महिन्यांनंतर? पण तुम्ही तर कालच मंदिराचे दरवाजे बंद करून गेला होता. हे ऐकताच पुजारीजींनी विचार केला आणि म्हणाले, तू तोच आहेस ना, जो 6 महिन्यांपूर्वी भगवान केदारनाथांच्या दर्शनासाठी आला होतास? पण तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद झाले होते आणि तुला दर्शन घेता आलं नव्हतं. त्या भक्ताने सांगितलं, हो पुजारीजी, तो मीच आहे. पण 6 महिने कसले? मी तर कालच आलो होतो आणि रात्री मी इथेच मंदिराच्या द्वारावर झोपलो होतो. पण आज तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? 6 महिने कसे झाले? भक्ताचे बोल ऐकून पुजारीजींना खूप संशय आला. त्यांना हे माहीत होतं की इथे अशा अनेक घटना घडत असतात ज्या स्वतः भोलेनाथ घडवतात. भक्ताचे बोल ऐकून पुजारीजींना थोडा संशय आला. म्हणून त्यांनी विचारलं, पुत्रा, सांग बरं, रात्री तुझ्यासोबत काय घडलं? तेव्हा त्या निष्पाप शिवभक्ताने पुजारीजींना रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, बाबा, रात्री माझ्याकडे एक अघोरी बाबा आले. खूप थंडी होती. मी भुकेलाही होतो. त्यांनी मला खायला अन्न दिलं आणि आग पेटवली. मग मला विश्रांती घ्यायला सांगितलं. पुजारीजी म्हणाले, बेटा, ते बाबा कसे दिसत होते, जरा सांग. शिवभक्त म्हणाला, अघोरींसारखे लांब लांब केस, हातात त्रिशूळ आणि कपाळावर त्रिपुंड होता. हे ऐकताच पुजारीजी आणि त्यांचे सोबती त्या शिवभक्ताच्या चरणी लीन झाले आणि म्हणाले, हे पुत्रा, तू तर धन्य आहेस. तुला माहीत नाही, स्वतः महादेव तुझ्याकडे चालत आले होते. त्यांनीच आपल्या योगमायेने तुझे 6 महिने एका रात्रीत बदलले आणि काळाला संकुचित केलं. बेटा, हे सगळं तुझ्या सच्च्या भक्तीमुळे आणि श्रद्धेमुळे घडलं. आम्ही इतकी वर्ष भगवंताची भक्ती करतोय, पण आजपर्यंत आम्हाला भगवंताचे दर्शन झाले नाही. पण तुला तर साक्षात भगवान शिवांनी दर्शन दिले आणि तुझं रक्षणही केलं. प्रिय मित्रांनो, चला प्रार्थना करूया. हे महादेव, जो कोणी आज ही अमृतवाणी ऐकत आहे आणि पूर्ण मनापासून शेवटपर्यंत ऐकेल, त्यांच्या जीवनात तुमची कृपा कायम राहो आणि त्यांचे सगळे कष्ट दूर होत. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करताना खाली कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. प्रिय भक्तांनो, हेच कारण आहे की केदारनाथला जागृत महादेव म्हणतात.
म्हणतात की बाबा आपल्या भक्तांना खूप लवकर दर्शन देतात. जो कोणी भक्त मनात बाबांच्या दर्शनाची इच्छा बाळगतो त्याचं बाबा रक्षणही करतात. ओम नमो नारायणाय. मित्रांनो, प्राचीन काळातील एक अतिशय प्रसिद्ध कथा आहे जी तुम्ही सर्व भक्तांनी कानांनी नव्हे तर हृदयाने ऐकावी. एका काळाची गोष्ट आहे. भारतवर्षाच्या मध्यभागी एक अत्यंत समृद्ध नगर वसलेले होते. त्या नगरात एक धनाढ्य सेठ राहत होता, ज्याचा व्यापार दूरदूरपर्यंत पसरला होता. त्याच्याकडे धनदौलत, सोने चांदी, हिरे मोती यांची काहीच कमतरता नव्हती. त्याचे घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नव्हते, जिथे अनेक दास-दासी दिवसरात्र त्याच्या सेवेत असायचे. सेठ स्वभावाने अत्यंत दयाळू आणि धर्मात्मा होता. तो भगवान शिवाचा अनन्य परमभक्त होता. त्याच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात फक्त भगवान भोलेनाथच वास करायचे. तो सतत त्यांचे ध्यान करायचा, त्यांच्या नावाचा कीर्तन करायचा आणि त्यांच्या महिमेचा गुणगान करायचा. सेठाला धनधान्य आणि सर्व सांसारिक सुखांची पूर्णता होती, पण त्याच्या आयुष्यात एक फार मोठे आणि गहिरे दुःख होते, जे त्याला आतून पोखरत होते. त्याच्या घरी कोणतीही संतान नव्हती. त्याचा विशाल अंगण एका मुलाच्या किलकार्यांसाठी तडफडत होते. या अपार दुःख आणि एकटेपणानंतरही भगवान शिवांवरील त्याची श्रद्धा आणि विश्वास कधीच कमी झाला नाही. तो असा विश्वास ठेवायचा की त्याच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व महादेवांच्या इच्छेनेच आहे. तो आठवड्याचे 7ही दिवस, दिवसाचे 24 तास, प्रत्येक क्षणी, प्रत्येक पळी, उठताना बसताना, झोपताना जागताना फक्त शिवजींच्या नावाचा जप करायचा. त्याची दिनचर्या शिवभक्तीने सुरू होऊन शिवभक्तीतच विलीन होऊन संपायची. तो दररोज ब्रह्ममुहूर्तात उठायचा, स्नानध्यान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचा आणि थेट नगरातील प्रसिद्ध शिवमंदिराकडे निघायचा. तिथे पोहोचल्यावर तो स्वतःच्या हातांनी मंदिराची साफसफाई करायचा, शिवलिंगाला गंगाजलाने स्नान घालायचा, त्याला चंदन, बेलपत्र, धतुरा आणि फुलांनी सजवायचा आणि मग शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. तो अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करून शिवलिंगासमोर आपले मस्तक टेकवायचा आणि तासनतास ध्यानात बसायचा. कैलास पर्वतावर आपल्या पती भगवान शंकरांसोबत विराजमान असलेल्या माता पार्वती आपल्या या भक्ताची अटूट श्रद्धा रोज पाहत होत्या. सेठाचा निस्वार्थ भक्तिभाव, त्याची वेदना आणि त्याची आस्था पाहून करुणामयी माता पार्वतीचे हृदय द्रवित झाले. त्यांच्या मनात त्या भक्ताबद्दल गहरी करुणा आणि वात्सल्य जागृत झाले. एके दिवशी त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, हे प्रभू, हे माझ्या स्वामी, तुमचा हा भक्त पृथ्वीवर किती श्रद्धेने आणि प्रेमाने तुमची पूजा अर्चना करतो. त्याच्या आयुष्यात कोणत्याही वस्तूची कमतरता नाही, तरीही तो किती दुःखी आहे. तुम्ही सर्वज्ञाता आहात, तुम्ही प्रत्येकाच्या हृदयातील भावना जाणता. मग तुम्ही याची झोली सुखांनी का भरत नाही? हे दीनदयाल, हे जगाचे पालनहार, याच्यावर तुमची कृपादृष्टी टाका आणि याला पुत्ररत्नाचा वरदान द्या, जो तुमचे गुण गाईल, आपल्या कुलाचे नाव उज्ज्वल करेल आणि आपल्या पित्याच्या आयुष्यातील रिकामेपणा सार्थक करेल. महादेवांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपले डोळे उघडले आणि हलकेच हसत म्हणाले, हे देवी, मला त्याच्या भक्तीची पूर्ण जाणीव आहे. सेठाची महादेवांवरील अटूट भक्ती आणि विश्वास पाहून माता पार्वतीने पुन्हा विनंती केली, हे प्रभू, तुम्ही तर इतके कृपालू आहात, तुम्ही तर अवघडदानी आहात. जो कोणी तुमच्या शरणाला येतो त्याची मनोकामना तुम्ही पूर्ण करता. तुम्ही सर्वेश्वर आहात. कृपा करून या भक्ताला संतान सुख द्या आणि याला कृतार्थ करा. याला आता आणखी तडफडू देऊ नका. यावर भगवान शिवांनी गंभीरपणे उत्तर दिले, हे पार्वती, तुझे म्हणणे सत्य आहे. मला माहीत आहे की हा माझा परमभक्त आहे आणि याच्या भक्तीत कसलीही खोट नाही. पण मी विधात्याच्या विधानाने बांधलेलो आहे. याच्या भाग्यात, याच्या प्रारब्धात संतानसुख लिहिलेले नाही. हे विधीचे विधान आहे आणि मी विधीने लिहिलेल्या लेखाला बदलू शकत नाही. प्रत्येक जीव आपल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठीच या संसारात जन्म घेतो आणि याचे कर्मफळ असे आहे की तो निसंतान राहील. हे ऐकून माता पार्वतीचे हृदय व्यथित झाले. त्यांनी हट्टाने सांगितले, हे स्वामी, हे कदापि होऊ शकत नाही. हा तुमचा भक्त आहे. याने आपले सर्वस्व तुम्हाला अर्पण केले आहे. तुम्हाला याच्यासाठी विधीचे विधान बदलावेच लागेल. तुम्हाला याला एक पुत्र द्यावाच लागेल. तुमच्या भक्तीचा इतका सुंदर फल याला मिळायलाच हवे. जर तुम्ही तुमच्या भक्तांच्या हाकेला ऐकणार नाही तर संसारात भक्ती आणि आस्थेचे मूल्य काय राहील? माता पार्वतीचा असा हट्ट, त्यांचा आग्रह आणि आपल्या भक्तांबद्दलचे त्यांचे असीम स्नेह पाहून भोलेनाथांचे हृदय पिघळले. ते आपल्या प्रिय पार्वतीला दुःखी पाहू शकत नव्हते. त्यांनी माता पार्वतीचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या योगमायेने सेठाला पुत्राचं वरदान दिला. पण त्याचवेळी त्यांनी एक गंभीर चेतावणीही दिली, हे पार्वती, तुझ्या सांगण्यावरून आणि तुझ्या हट्टापुढे झुकून मी याला पुत्राचं वरदान देत आहे, पण हा पुत्र फक्त 12 वर्षेच जिवंत राहील. याची आयु फक्त 12 वर्षांची असेल.
12 वर्षांची आयु पूर्ण झाल्यावर या बालकाचा काळ येईल आणि त्याचा मृत्यू निश्चित आहे. हीच त्याची अंतिम नियती आहे. त्यावेळी सेठ मंदिरात एका कोपऱ्यात बसून हे सर्व ऐकत होता. त्याने भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील हा संपूर्ण संवाद शब्दशः ऐकला, पण तो असा अभिनय करत राहिला, जणू त्याला काहीच माहीत नाही, जणू तो अनभिज्ञ आहे. भगवान शिवांकडून पुत्रप्राप्तीचा वरदान मिळाल्याने सेठाच्या मनात एकाच वेळी आनंद आणि दुःखाच्या विशाल लाटा उसळू लागल्या. तो मनातून खुश होता की आता त्याचे अंगण रिकामे राहणार नाही, आणि याचबरोबर चिंतितही होता की हे सुख फक्त 12 वर्षांचे पाहुणे आहे. पण त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही आणि शांतपणे घरी परतला. यापूर्वीप्रमाणेच सेठ आणि त्याची धर्मपरायण पत्नी सेठानी प्रत्येक सोमवारी भगवान शिवांची विशेष पूजा अर्चना आणि व्रत करत राहिले. त्यांच्या भक्तीत आता आणखी गहिरेपणा आला होता. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आणि योग्य वेळ आल्यावर सेठानी गर्भवती झाली. पूर्ण 9 महिने सेठ आणि सेठानी यांनी त्या अजन्म शिशूच्या रक्षणासाठी अनेक व्रत आणि अनुष्ठाने केली. अखेरीस तो शुभक्षण आला जेव्हा सेठानीने एक अत्यंत सुंदर, कांतिमान आणि निरोगी पुत्राला जन्म दिला. पुत्राच्या जन्माच्या बातमीने संपूर्ण घरात आणि नगरात आनंद पसरला. सेठाने मनमोकळेपणाने दानपुण्य केले, गरिबांना अन्न वाटले आणि ब्राह्मणांना वस्त्रे आणि सोन्याच्या नाण्यांचे दान दिले. घरात उत्सवाचे वातावरण होते, पण या सगळ्यामध्ये सेठाच्या मनात 12 वर्षांनंतर येणाऱ्या त्या भयंकर संकटाची भीती काळ्या ढगासारखी मंडरत होती. हळूहळू काळाला पंख लागून तो उडत गेला. एक दिवस, एक महिना आणि एक वर्ष असे करत 11 वर्ष निघून गेली. तो बालक आता मोठा होऊन अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि बुद्धिमान दिसू लागला होता. त्याने अल्पवयातच वेदशास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. तो सेठाचा लाडका लाल होता, आपल्या आईचा लाडका आणि सर्व नातेवाईकांच्या डोळ्यांचा तारा होता. त्याचा मधुर स्वभाव आणि कुशाग्र बुद्धी सर्वांचे मन मोहून घेत होती. जेव्हा तो पुत्र ठीक 11 वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी सेठानीने मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने सेठाला सांगितले, "ऐका ना, आता आपला लाल विवाहासाठी योग्य झाला आहे. पहा ना, किती सुंदर आणि गुणवान आहे. आपण आता लवकरच त्याच्यासाठी सुयोग्य कन्या शोधून त्याचे लग्न करून द्यावे. मी तर घरात सून आणण्याची स्वप्ने पाहू लागले आहे." हे बोलून ती मनातून खुश होऊ लागली आणि भविष्याची सुंदर स्वप्ने विणू लागली. सेठाने आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकले तेव्हा त्याचे हृदय थरथरले. आपल्या पुत्राच्या अल्पायुची ती गोष्ट जी सेठाने 11 वर्षांपासून आपल्या हृदयात जड दगडाप्रमाणे दाबून ठेवली होती त्याला पुन्हा आठवली. त्याचा चेहरा पिवळा पडला. त्याने आपल्या पत्नीला जवळ बसवले आणि थरथरत्या आवाजात तिला ती सगळी सत्यकथा सांगितली जी त्याने 11 वर्षांपूर्वी मंदिरात ऐकली होती. त्याने सांगितले की भगवान शिवांच्या वरदानाने आपल्याला हा पुत्र प्राप्त झाला आहे आणि 12 वर्षांची आयु पूर्ण होताच याचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून सेठानीच्या पायाखालची जमीन सरकली. ती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या पुत्राला तिने इतक्या लाडाने आणि प्रेमाने वाढवले होते त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा सेठाने तिला धीर दिला आणि सांगितले की आपल्याला महादेवांच्या इच्छेचा आदर करावा लागेल. मग सेठाने आपल्या साळ्याला म्हणजेच मुलाच्या मामा यांना बोलावले. त्याचा मामा देखील एक समजूतदार आणि सुज्ञ व्यक्ती होता. सेठाने त्याला एकांतात घेऊन सगळी गोष्ट सविस्तर समजावली. त्यांनी ठरवले की बालकाला त्याच्या अंतिम क्षणांपूर्वी ज्ञान आणि धर्माची नगरी काशीला पाठवावे, जेणेकरून तो भगवान विश्वनाथांच्या पवित्र भूमीवर आपले अंतिम दिवस व्यतीत करेल. त्यांनी आपल्या पुत्राला त्याच्या मामा यांच्यासोबत विद्या अध्ययनाच्या निमित्ताने काशीला पाठवले आणि सूचना दिल्या की वाटेत जिथे जिथे थांबाल, ज्या गावात किंवा नगरात मुक्काम कराल, तिथे भगवान शिवांच्या नावाने यज्ञ आणि ब्राह्मण भोजन अवश्य करवावे. कोणत्याही भुकेल्याला निराश परत पाठवू नये. सेठाचा पुत्र आपल्या प्रिय मामा यांच्यासोबत काशीच्या लांबच्या यात्रेला निघाला. वाटेत जिथे जिथे ते रात्री थांबायचे तिथे सकाळी एक छोटा यज्ञ करायचे, ब्राह्मणांना आणि गरिबांना आदरपूर्वक भोजन घालायचे आणि मग पुढे निघायचे. संपूर्ण यात्रेत ते शिवशंकरांच्या महिमेचा गुणगान करत त्यांची भजने गात पुढे सरकत होते. एके दिवशी ते चालत चालत एका भव्य नगरात पोहोचले, जिथे एका मोठ्या राजाची एकुलती एक आणि अत्यंत रूपवान कन्या विवाह होत होता. नगराला नवरीसारखे सजवले होते. मामा भाच्याने रात्रीच्या विश्रांतीसाठी एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. एक विचित्र योगायोग असा होता की ज्या राजकुमाराशी त्या राजकुमारीचा विवाह होणार होता त्याचा एक डोळा जन्मतःच खराब होता, म्हणजेच तो काना होता. हे एक मोठे रहस्य होते जे मुलाच्या घरच्यांनी मोठ्या चतुराईने मुलीच्या घरच्यांपासून लपवले होते. बारात धर्मशाळेजवळच थांबली होती. जेव्हा दुल्ल्याच्या वडिलांनी, जे स्वतः एक राजा होते, त्यांची नजर धर्मशाळेत थांबलेल्या सेठाच्या सुंदर, तेजस्वी आणि सर्वगुणसंपन्न पुत्रावर पडली,
तेव्हा त्यांच्या मनात एक कपटी विचार आला. त्यांनी विचार केला की जर विवाहाच्या महत्त्वाच्या रस्मांपर्यंत हा मुलगा माझ्या पुत्राच्या जागी दुल्हा बनला तर आमचे रहस्य कधीच उघड होणार नाही आणि विवाह निर्विघ्नपणे पार पडेल. दुल्ह्याच्या वडिलांनी मुलाच्या मामा यांच्याशी संपर्क साधला आणि त्याला एकांतात घेऊन आपली संपूर्ण योजना सांगितली. त्यांनी मामा यांना खूप धन, सोने आणि दागिन्यांचे लालच दिले आणि त्याला काही तासांसाठी आपल्या भाच्याला दुल्हा बनवण्यास तयार केले. मामा यांनी सुरुवातीला नकार दिला, पण नंतर धनाच्या लालसेने आणि केवळ रस्मांपर्यंतच ही बाब आहे या विचाराने ते तयार झाले. सेठाच्या पुत्राला शाही दुल्ह्याचे वस्त्र परिधान करवले गेले, त्याला सजवले संवरले गेले आणि मोठ्या थाटामाटात बारात विवाह मंडपात पोहोचली. विवाहाच्या सर्व रस्मी, भावर आणि इतर अनुष्ठाने सेठाच्या पुत्र या बनावट दुल्ह्यासोबत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडल्या. जेव्हा विवाह संपन्न झाला आणि विदाईचा क्षण जवळ आला तेव्हा सेठाच्या पुत्राने आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला. त्याला वाटले की हे त्या राजकुमारीसोबत खूप मोठा विश्वासघात होईल. आपल्या प्रामाणिकपणाचा आणि सत्यतेचा परिचय देत सेठाच्या पुत्राने जेव्हा राजकुमारीसोबत काही क्षण एकांतात मिळाले तेव्हा त्याने दुल्हनीच्या ओढणीच्या पल्ल्यावर कोळशाच्या छोट्या तुकड्याने लिहिले, तुझा विवाह माझ्यासोबत झाला आहे, पण ज्या राजकुमारासोबत तुला पाठवले जाईल तो एका डोळ्याने काना आहे. मी फक्त दुल्ह्याचा वेश धारण केला होता. जेव्हा राजकुमारी आपल्या पालखीत बसली आणि तिने आपल्या चुनरीवर हे लिहिलेले वाचले तेव्हा ती थक्क झाली. तिने तात्काळ पालखी थांबवली आणि काना राजकुमारासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. तिने आपल्या वडिलांना सगळी सत्यकथा सांगितली. या रहस्योद्घाटनाने संपूर्ण राजपरिवारात खळबळ उडाली. शेवटी राजकुमारीच्या हट्टापुढे सर्वांना नमावे लागले आणि बारातल्या दुल्हनशिवाय अपमानित होऊन परतावे लागले. इकडे मामा आणि भाच्याने कसेबसे तिथून निघून काशी गाठली. तिथे पोहोचल्यावर सेठाने दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी एक मोठा यज्ञ आयोजित करण्याचे ठरवले. त्यांनी अनेक गुणी ब्राह्मणांना आमंत्रित केले. एके दिवशी यज्ञ चालू होता. हवनकुंडात आहुती दिल्या जात होत्या आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण पवित्र होत होते. त्या दिवशी मुलाची आयु ठीक 12 वर्षे पूर्ण होत होती. मामा यांनी आपल्या भाच्याला यज्ञशाळेत बोलावण्यासाठी एका सेवकाला पाठवले, पण बराच वेळ तो बाहेर न आल्याने मामा यांना अनिष्टाची शंका येऊ लागली. त्यांचे हृदय जोरजोरात धडकू लागले. जेव्हा ते स्वतः त्याला बोलवण्यासाठी त्याच्या कक्षात गेले तेव्हा आतले दृश्य पाहून त्यांचे होश उडाले. त्यांनी पाहिले की त्यांचा भाचा जमिनीवर मृत पडला आहे. 12 वर्षांची आयु पूर्ण होताच त्याचे प्राण पाखरांनी उड्डाण केले होते. आपल्या प्राणापेक्षा प्रिय भाच्याला मृत पाहून मामा सुदभूत हरपले आणि रडत रडत विलाप करू लागले. त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे. आपल्या बहिणीला आणि जावयाला कोणता चेहरा दाखवणार? पण मग त्यांनी स्वतःला सावरले आणि विचार केला की यावेळी रडून बिलखून काही होणार नाही. सर्वप्रथम मला सेठजींच्या आदेशानुसार हा यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण करावा लागेल आणि या सर्व आमंत्रित ब्राह्मणांना भोजन घालावे लागेल. या पुण्य कार्याला अपूर्ण ठेवता येणार नाही. जेव्हा ब्राह्मण तृप्त होऊन भोजन करून इथून निघून जातील तेव्हाच मी माझी छाती पिटून विलाप करेन. मामा यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून तसेच केले. त्यांनी यज्ञ पूर्ण करवला. ब्राह्मणांना पोटभर भोजन घातले, त्यांना दक्षिणा देऊन निरोप दिला आणि मग ते आपल्या मृत भाच्याच्या शरीराजवळ बसून जोरजोरात रडू लागले आणि ओरडू लागले. त्यांचा करुण विलाप आकाशालाही भेदत होता. हा एक अद्भुत योगायोगच होता की त्याच वेळी भगवान शिव आणि माता पार्वती आकाशमार्गी भ्रमण करत तिथून जात होते. जेव्हा माता पार्वतींनी कोणाच्या तरी इतक्या करुण विलापाचा आवाज ऐकला तेव्हा त्या स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्या ममतेची मूर्ती होत्या. त्यांनी महादेवांना सांगितले, हे प्रभू, कोण इतके दुःखी आहे जो असा विलाप करत आहे? याच्या रडण्याचे कारण काय आहे? याची वेदना दूर करा, कृपया मला सांगा. आपल्या योगदृष्टीने भगवान शिव आणि माता पार्वती यांनी एका क्षणातच जाणले की तिथे काय अनर्थ घडला आहे. त्यांनी पाहिले की सेठाच्या पुत्राचे प्राण हरण झाले आहेत आणि त्याचा मामा त्याच्या शवाजवळ विलाप करत आहे. माता पार्वतींचे हृदय पाझरले. त्यांनी शिवजींना सांगितले, हे स्वामी, हाच तो बालक आहे ज्याला तुम्ही 12 वर्षांच्या आयुचा वरदान दिला होता. तुमच्या भक्त सेठाचा हा पुत्र आता जिवंत नाही. तुमच्या भक्तीचे हे फळ तर निष्फळ झाले. हे शिव शंभू, हे महाकाल, कृपा करा आणि या बालकाला पुन्हा जिवंत करा. याला जीवनदान द्या. जर हा बालक जिवंत झाला नाही तर या शोकात रडत रडत याचा मामा याच ठिकाणी आपले प्राण सोडेल. हा एकटा आपल्या मृतभाच्याला घेऊन घरी कसा जाईल? यावर शिवशंभू माता पार्वतींना समजावत म्हणाले, हे गौरा, हे प्रिय, या बालकाची आयु फक्त 12 वर्षांची होती जी आज पूर्ण झाली. याने आपली निश्चित आयु भोगली आहे. आता हे माझ्या विधानाच्या बाहेर आहे. आता मी यात आणखी काय करू शकतो? पण माता पार्वतींनी अत्यंत आग्रहाने सांगितले, हे नाथ, तो सेठ तुमचा परमभक्त आहे.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य तुम्हाला अर्पण केले आहे. तुम्ही तुमच्या भक्ताला इतके दुःखी आणि असहाय कसे पाहू शकता? तुम्हाला या बालकाला जीवन द्यावेच लागेल, अन्यथा माझे हृदयही हे दुःख सहन करू शकणार नाही. आपल्या प्रिय पार्वतीच्या वारंवार आग्रहाने त्यांचे अश्रू पाहून आणि आपल्या भक्ताची दयनीय अवस्था पाहून महादेवांचे भक्तांसाठी नेहमी कोमल असणारे हृदय द्रवित झाले. त्यांनी आपले विधान बदलून सेठाच्या मृत पुत्राला पुन्हा जिवंत केले. त्यांनी आपली अमृतमय दृष्टी त्या बालकावर टाकली आणि पाहता पाहता त्या बालकाच्या शरीरात प्राणांचा संचार होऊ लागला. तो मुलगा औ नमः शिवाय म्हणत असा उठून उभा राहिला, जणू काही गाढ झोपेतून जागा झाला. मामा आणि भाच्याने दोघांनीही अश्रुपूर्ण डोळ्यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांना दंडवत प्रणाम केला. काही दिवस काशीत राहून आणि ज्ञानार्जन करून मामा आणि भाचा आपल्या घरी निघाले. वाटेत ते त्या नगरातून गेले जिथे त्या राजकुमारीशी मुलाचा विवाह झाला होता. जेव्हा त्यांचा ताफा नगराच्या मुख्य दरवाजावर पोहोचला तेव्हा राजकुमारीने आपल्या महालाच्या खिडकीतून त्याला तात्काळ ओळखले. तिने धावत जाऊन आपल्या वडिलांना म्हणजेच राजाला ही बातमी दिली. राजा आपल्या कन्येसह तिथे पोहोचले आणि आपल्या कन्येला अनेक हत्ती, घोडे, दासदासी, हिरेमोती आणि अपार धनधान्यासह तिच्या खऱ्या पतीच्या म्हणजेच सेठाच्या पुत्राच्या सोबत सन्मानाने विदा केले. जेव्हा ते आपल्या नगरात आणि घराजवळ पोहोचले तेव्हा मामा यांनी आधी घरी जाऊन ही शुभवार्ता दिली. आपल्या पुत्राला जिवंत आणि सशरीर परत आलेले पाहून आणि त्याच्यासोबत एक सुंदर सुशील सून पाहून सेठ आणि सेठानी यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते आनंदाने फुलून गेले. संपूर्ण घरात पुन्हा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. त्या रात्री भगवान शिवांनी सेठाच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले आणि संपूर्ण सत्य सांगितले. ते म्हणाले, हे भक्ता, तुझ्या अटूट भक्तीमुळे, तुझ्या निस्वार्थ सेवाभावामुळे आणि तुझ्या पुत्राने वाटेत केलेल्या सत्कर्मांमुळे, यज्ञांमुळे आणि ब्राह्मण भोजनाच्या पुण्यामुळे मी त्याला हे नवे जीवन प्रदान करत आहे. तुझ्या श्रद्धेने आज विधात्याने लिहिलेल्या लेखालाही बदलले. सेठाच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी केवळ त्याच्या पुत्राला दीर्घायुष्यच दिले नाही, तर त्याच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, मान सन्मान आणि आनंदानेही भरले. प्रिय भक्तांनो, महादेव अगदी सहजपणे फक्त एक लोटा जल आणि बेलपत्रानेही प्रसन्न होतात आणि जेव्हा ते कृपा करतात तेव्हा ते आपल्या भक्तांना काय काय देतात याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक संयुक्त कुटुंब मोठ्या प्रेमाने आणि सौहार्दाने राहत होते. त्या कुटुंबात 2 भाऊ होते आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच जेठानी आणि देवरानी घरातील सर्व जबाबदाऱ्या मिळून सांभाळायच्या. त्यांच्यात कधीही मनमुटाव होत नसे, कारण त्यांनी घरातील कामांचे वाटप अतिशय समजूतदारपणे केले होते. प्रत्येकजण आपल्या वाट्याचे काम वेळेवर आणि पूर्ण निष्ठेने करायचा, ज्यामुळे घरात नेहमी शांती आणि सुखाचे वातावरण राहायचे. मोठी सून, जिला सर्व जेठानी म्हणायचे, ती घरातील अंतर्गत आणि महत्त्वाची कामे सांभाळायची. तिचे काम होते सकाळी लवकर उठून दही घुसळणे, त्यातून ताजे लोणी आणि तूप काढणे, मग संपूर्ण कुटुंबासाठी गरमागरम भाकऱ्या बनवणे. याशिवाय ती आपल्या सासू-सासऱ्यांची सेवाही पूर्ण लक्ष देऊन करायची. त्यांना वेळेवर जेवण देणे, त्यांच्या गरजांची काळजी घेणे आणि त्यांच्याशी बसून गप्पा मारणे हे सर्व तिच्या दिनचर्येचा भाग होते. दुसरीकडे छोटी सून म्हणजेच देवराणी घरातील बाहेरील आणि स्वच्छतेशी संबंधित कामे करायची. तिचे काम होते स्वयंपाकघरातील सर्व भांडी घासून चमकवणे, घरात बांधलेल्या पशूंना वेळेवर चारा पाणी देणे, गोठ्यातून शेण उचलून त्याचे उपले बनवणे आणि संपूर्ण घराला झाडून पोछून स्वच्छ ठेवणे. ती स्वभावाने अतिशय धार्मिक आणि शांत होती. छोट्या सुनेचा एक अटळ नियम होता, जो ती कोणत्याही परिस्थितीत मोडायची नाही. ती दररोज ब्रह्ममुहूर्तात उठायची, नदीवर जाऊन स्नान करायची आणि मग घरी येऊन भगवंताची पूजा अर्चना करायची. ती दररोज एक कथा सांगायची आणि ती ऐकल्यावरच आपल्या दिवसाच्या कामांना सुरुवात करायची. तिचा विश्वास होता की ईश्वराचे स्मरण केल्याने दिवस चांगला जातो आणि कामात मन लागते. एके दिवशी छोट्या सुनेची पूजा अर्चना संपल्यावर ती आपल्या जेठानीकडे गेली आणि अतिशय विनम्रपणे म्हणाली, जेठानीजी, आज मला कथा सांगायची आहे. तुम्ही माझ्या कथेला हुंकार द्याल का? माझा नियम आहे की हुंकाराशिवाय मी कथा सांगत नाही. आपली कामे तर आपसात वाटलेलीच आहेत. तुम्हाला फक्त थोडा वेळ बसून हू म्हणायचे आहे. मग आपण दोघी बहिणी मिळून आपापली कामे पटापट उरकू. यावर जेठानीने तोंड वाकडे करत म्हटले, नाही बाई, मला तर खूप काम आहे. आता दही घुसळायचे आहे, भाकऱ्या बनवायच्या आहेत. कोण जाणे, कोणी पाहुणे येईल किंवा दुसरे काही महत्त्वाचे काम निघेल. तुझं काय आहे? तू फक्त कथा सांगत राहशील आणि माझी सगळी कामे धुळीला मिळतील. मला हे सगळं नको. छोट्या सुनेची खूप विनंती केली. तिने सांगितले की यात जास्त वेळ लागणार नाही. पण जेठानी आपल्या मतावर ठाम राहिली आणि तिने स्पष्ट नकार दिला.
निराश होऊन छोटी सून आपल्या सासूकडे गेली. तिने सासूच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांना हुंकार देण्याची विनंती केली. ती म्हणाली, आई, तुम्हीच माझ्या कथेला हुंकार द्या. जेठानीजी तर नकार देत आहेत. सासूनेही आपल्या सुनेच्या बोलाकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाल्या, अगं बाई, मला कुठे उसंत आहे? मला आता तूप दही सांभाळायचे आहे. जर मी तुझी कथा ऐकायला बसले तर कुठे मांजर येऊन सगळे दही खाऊन टाकेल. मी तर निघाले, तू कोणाला तरी बघ, असे म्हणून सासूही तिथून निघून गेल्या. आता बिचारी छोटी सून खूप दुःखी झाली. ती विचार करू लागली की तिची कथा कोण ऐकेल आणि तिचा नियम कसा पूर्ण होईल. तेवढ्यात तिला आपल्या पतीची आठवण झाली. ती आपल्या खोलीत गेली, जिथे तिचा पती कामावर जाण्यासाठी तयार होत होता. तिने आपल्या पतीला सांगितले, स्वामी, तुम्हीच माझी कथा ऐका आणि हुंकार द्या. पतीनेही तिला झिडकारत म्हटले, माझ्याकडे या फालतू कामांसाठी वेळ नाही. मला कामावर जायचे आहे, उशीर होतोय. तू या सगळ्या गोष्टींची काळजी करू नको. असे म्हणून पती आपल्या जबाबदाऱ्यांचे कारण सांगत तिथून निघून गेला. आता छोटी सून एकटीच राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली, हे भगवंता, या घरात कोणीही माझ्या भक्तीचा आणि माझ्या नियमाचा आदर करत नाही. मी कोणाकडे धन दौलत मागितली नाही. फक्त थोडा वेळ मागितला होता, पण कोणाकडेच माझ्यासाठी 2 क्षणही नाहीत. तिचे मन खूप जड झाले, पण तिने आपला नियम मोडण्याचा विचार मनातून काढून टाकला. तिने दृढ निश्चय केला की काहीही झाले तरी ती आपली कथा पूर्ण करेल. तिला विश्वास होता की जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा ईश्वर स्वतः काही ना काही मार्ग दाखवतो. तेवढ्यात तिला आपल्या गर्भात वाढणाऱ्या शिशूची आठवण झाली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्य उमटली. तिने आपल्या पोटावर मोठ्या प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, बेटा, माझ्या गर्भात तू आहेस. तूच माझ्या कथेचा साक्षी बन. तूच माझ्या कथेला हुंकार दे. मी कथा तर नक्की सांगेन, कारण हा माझा वर्षानुवर्षांचा नियम आहे आणि मी तो कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. असा विचार करून ती पूजाघरात आसन टाकून बसली. तिने हातात पाण्याने भरलेला लोटा घेतला, काही फुले आणि अक्षत ठेवले आणि डोळे बंद करून ईश्वराचे ध्यान केले. मग ती म्हणाली, माझ्या पोटात जो माझा मुलगा आहे तोच आज माझ्या कथेला हुंकार देईल. आणि तिने कथा सांगायला सुरुवात केली. ती एक ओळ सांगायची आणि थांबायची, आणि आश्चर्याची गोष्ट, तिच्या पोटातून एक हलकी मधुर हू हू अशी आवाज यायची. असे वाटत होते की गर्भात वाढणारा तो नन्हा जीव आपल्या आईच्या भक्तीत तिची साथ देत आहे. हे ऐकून तिला असीम शांती आणि बळ मिळाले. तिने पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने आपली कथा पूर्ण केली आणि शेवटी जल सूर्यदेवाला अर्पण केले. आपला नियम पूर्ण केल्याने तिच्या मनाला खूप समाधान मिळाले आणि ती आपल्या दैनंदिन कामांना लागली. अशा प्रकारे संपूर्ण सावन महिना निघून गेला. तिने प्रत्येक दिवशी कोणत्याही अडथळ्याशिवाय आपला नियम पाळला. गर्भात वाढणारा तिचा शिशू दररोज तिच्या कथेला हुंकार देत राहिला. तिचे व्रत आणि पूजापाठ यशस्वीपणे पूर्ण झाले. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि 9 महिने पूर्ण झाले. जेव्हा प्रसवाची वेळ आली तेव्हा त्या घरात एक नन्ही परी जन्माला आली. घरात आनंद पसरला, जणू स्वतः लक्ष्मी अवतरली आहे. दाईला बोलावण्यात आले जेणेकरून ती जच्चा बच्चाची काळजी घेईल. जेव्हा दाईने त्या मुलीला हातात घेतले आणि तिला स्वच्छ करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्यांचा विश्वासच बसला नाही. तिने पाहिले की मुलीच्या कपाळाच्या मध्यभागी सोन्याचा एक छोटासा चमकदार तिलक आहे, जो सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखा चमकत होता. दाईच्या मनात लालसाचा साप सळसळू लागला. तिच्या मनात पाप निर्माण झाले आणि तिने एक योजना आखली. तिने मुलीच्या आईला सांगितले, बाई, तू अजून खूप कमजोर आहेस. आता डोळे उघडून मुलीला पाहू नकोस, नाहीतर नजर लागेल. तू आराम कर, मीच याला नीट न्हाऊन धुवून सगळी कामे करून तुझ्याकडे आणते. नवखी आई असलेली भोली सून दाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राहिली. मग दाई रोज सकाळी यायची. ती मुलीला न्हाण्याच्या बहाण्याने एका खोलीत घेऊन जायची आणि मोठ्या चतुराईने त्या मुलीच्या कपाळावरील सोन्याचा तिलक काढून आपल्या पल्लूत बांधून ठेवायची. मग ती मुलीला न्हाऊन धुवून वरचे दूध पाजून तिच्या आईजवळ झोपवायची. सोन्याच्या तिलकाशिवायही मुलीचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता, त्यामुळे आईला कधीच कोणता संशय आला नाही. हा सिलसिला अनेक दिवस चालला. दाई रोज सोने चोरायची आणि तिचा लालच दिवसेंदिवस वाढतच होता. एके दिवशी काही महत्त्वाच्या कामामुळे दाईला यायला खूप उशीर झाला. मुलगी भुकेने जोरजोरात रडत होती. आपल्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आईचे हृदय तुटू लागले. ती विचार करू लागली, मी कसली आई आहे जी आपल्या मुलीला भुकेने रडताना पाहते आहे? मी तिला 9 महिने गर्भात सांभाळले. जन्म देताना मी मरले नाही, तर आता तिला स्पर्श केल्याने काय मरेल? मरायचे असेल तर मरेन, पण ही माझी मुलगी आहे, मीच तिला सांभाळेन. असा विचार करून तिने धैर्य एकवटले आणि पाणी मागवले. जशी तिनं बाळीला आपल्या मांडीवर घेतलं आणि तिचा चेहरा नीट पुसण्यासाठी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं,
तशी तिची नजर बाळीच्या कपाळावर गेली. तिनं पाहिलं की तिथं सोन्याचा एक चमचमता टिकली आहे. ती पाहून ती थक्क झाली. सगळं प्रकरण समजायला तिला वेळ लागला नाही. तिला कळलं की ह्याच सोन्याच्या टिकलीमुळं आजी तिला बाळीला पाहण्यापासून मनाई करायची आणि दररोज तिचं सोनं चोरून नसायची. तिचं मन राग आणि दुखानं भरून गेलं. तिनं बाळीला उचललं, तिला आपल्या हातांनी आंघोळ घातली, स्वच्छ केलं आणि मग तिला आपलं दूध पाजलं. आईचं दूध पिऊन बाळी शांत होऊन गाढ झोपली. थोड्या वेळानं जेव्हा दाई धापा टाकत आली आणि बाळीला आईच्या मांडीवर शांत पाहून घाबरली. तिनं पाहिलं की बाळीच्या कपाळावर आजही टिकली आहे, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. आईनं तिला रागानं ओरडत म्हटलं, पापिणी, तू माझ्याशी असा मोठा फसवणूक करत होतीस. माझ्या बाळीचं सोनं चोरून तुला वाटलं की मला कधीच कळणार नाही. आजपासून तू माझ्या घरी कधीच येऊ नकोस. मी माझ्या मुलीला स्वतः सांभाळायला समर्थ आहे. दाई भयानं थरथर कापू लागली आणि काही न बोलता तिथून पळाली. आता जेव्हा घरातल्या इतर लोकांनी म्हणजे जेठणी आणि सासूनं बाळीला पाहिलं आणि तिच्या कपाळावरती अपूर्व सोन्याची टिकली पाहिली, तेव्हा त्यासुद्धा चकित झाल्या. सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, पण नंतर त्यांच्या मनातही लोभानं घर केलं. तीच जेठणी, जी काही वेळापूर्वी कथा ऐकायलाही तयार नव्हती, आता बाळीवर आपला हक्क सांगत म्हणाली, अरे, ही तर माझ्या घरची लक्ष्मी आहे. आजपासून या बाळीला मीच आंघोळ घालीन, मीच तिची सगळी काळजी घेईन. सासू मागे राहिली नाही आणि म्हणाली की तिचा यावर पहिला हक्क आहे. आधी हे कुटुंब एकत्र एका छताखाली गुण्यागोविंदानं राहत होतं, पण आता एका छोट्या सोन्याच्या टिकलीच्या लोभानं सर्वांच्या मनात फूट पडली. देवरानी, जेठानी आणि सासू यांच्यात रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी कुटुंबाचं विभाजन झालं. देवरानी आणि जेठानी वेगवेगळ्या राहू लागल्या. ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तिच्या आईवडिलांच्या घरी धनसंपत्तीही वाढू लागली. त्यांची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट आणि रात्री चौपट होऊ लागली. छोटंसं घर हळूहळू मोठ्या हवेलीत बदललं आणि नोकर चाकर काम करू लागले. ती मुलगी जेव्हा झोपून उठायची तेव्हा तिच्या कपाळावर नेहमी एक नवी सोन्याची टिकली असायची. ती काढून एका पेटीत ठेवायची आणि पाहता पाहता ती पेटी सोन्याच्या टिकल्यांनी भरून जायची, ज्यामुळे पैशांचा ढीग लागायचा. मुलगी मोठी होऊ लागली आणि 7-8 वर्षांची झाली. ती खूप सुंदर, सुसंस्कारी आणि सभ्य होती. जेव्हा ती 10-12 वर्षांची झाली तेव्हा शेजारी पाजारी आणि नातेवाईक म्हणू लागले की मुलगी आता समजूतदार झाली आहे, तिचं लग्न करून द्यावं. तिचे 2 मोठे भाऊ होते, जे आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचे, पण सोन्याचा लोभ त्यांच्या प्रेमावर भारी पडला होता. एक दिवस मोठ्या भावानं आपल्या आईवडिलांना म्हटलं, आई, आपण आपल्या बहिणीचं लग्न अशा घरात करूया, जिथं मुलगा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असेल आणि खूप गरीब असेल. म्हणजे लग्नानंतर आपण त्याला घरी जमाई बनवून आपल्याकडं ठेवू शकू. यामुळे आपली बहीण नेहमी आपल्या डोळ्यांसमोर राहील आणि तिच्या कपाळावरच्या सोन्याच्या टिकलीमुळे आपल्या घरात धनसंपत्ती येत राहील. आई आणि वडीलही या गोष्टीसाठी लगेच तयार झाले, कारण त्यांनाही ही संपत्ती सोडण्याची इच्छा नव्हती. मुलीचा मोठा भाऊ आपल्या बहिणीसाठी रिश्ता शोधायला निघाला. तो गावोगाव शहरोशहरी फिरला, पण त्याचा शोध असा मुलगा शोधण्याचा होता जो गरीब, अनाथ आणि ज्याच्या मागे पुढे कोणी नसेल. फिरत फिरत अनेक दिवस गेले आणि तो एका दाट जंगलात पोहोचला. तिथं त्यानं पाहिलं की एक तरुण मुलगा एका छोट्या कच्च्या झोपडीत बनवून एकटा राहत होता. त्यानं त्या मुलाकडे जाऊन विचारलं, भाऊ, तू कोण आहेस आणि या भयंकर जंगलात एकटा का राहतोस? मुलानं मोठ्या साधेपणानं उत्तर दिलं, सेठजी, मी एक अनाथ आहे. माझे आईवडील माझ्या जन्मानंतर थोड्याच काळात गेले. गावकऱ्यांच्या ठोकरी खात खात मी मोठा झालो. कोणी दयेनं दूध दिलं तर कोणी उरलेली भाकरी. मोठा झाल्यावर लोक म्हणाले, आता तू जंगलात झोपडी बांध आणि मेहनत मजुरी करून पोट भरण्यासाठी. तेव्हापासून मी इथंच राहतो. जवळच्या गावात मजुरी करून जे काही पैसे मिळतात त्यातूनच माझा उदरनिर्वाह होतो. मुलीच्या भावानं मनातल्या मनात विचार केला की हा मुलगा तर अगदी तसाच आहे जसा त्यांना हवा होता. यापेक्षा चांगला वर आपल्या बहिणीसाठी मिळणं शक्यच नाही. त्यानं तातडीनं मुलाला म्हटलं, मी तुझं लग्न माझ्या एकुलत्या एक बहिणीशी करू इच्छितो. हे ऐकून मुलगा चकित झाला. तो म्हणाला, सेठजी, तुम्ही इतके मोठे माणूस आणि मी एक गरीब जो या जंगलातल्या झोपडीत राहतो. तुम्ही तुमच्या बहिणीचा हात माझ्या हातात का द्याल? ही कसली थट्टा आहे? भावानं उत्तर दिलं, मी कोणतीही थट्टा करत नाही. मी खरंच तुला माझी बहीण देऊ इच्छितो. तू फक्त आजपासून 3ऱ्या दिवशी बारात घेऊन आमच्या गावी ये. मुलानं दुखी होऊन म्हटलं, महाराज, माझे या जगात कोणीही नाही. मी भला बारात कशी काय घेऊन येऊ? भाऊ म्हणाला, त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. तू फक्त वेळेवर पोहोच, बाकी सगळं आम्ही पाहू. मुलीचा भाऊ आनंदानं घरी आला आणि त्यानं सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली. घरात लग्नाच्या तयाऱ्या जोरात सुरू झाल्या. दूरदूरपर्यंत निरोप पाठवले गेले आणि एक भव्य मंडप सजवला गेला.
ठरलेल्या वेळी तो मुलगा एकटाच तिथं पोचला. त्याला एकटा आलेला पाहून सगळे थक्क झाले, पण मनातून आनंदीही झाले की त्यांचा हेतू साध्य होत आहे. मुलीच्या भावांनी त्याचं खूप स्वागत केलं आणि त्याला सोन्याची एक बाटी देऊन म्हणाले, ही घे आणि यातून पीठ मळून भाकरी बनव. मुलगा थक्क झाला की कोणी पीठ मळायला सोन्याची बाटी का देतंय, पण तो शांतपणे तिथून निघून गेला. तो मुलगा खरंच त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, पण त्यांचं लहानपणीच निधन झालं होतं. त्यानं खूप गरिबी आणि अपमान सहन करत आपलं आयुष्य काढलं होतं. आता तो जंगलात एक छोटीशी कच्ची झोपडी बनवून राहत होता आणि रात्रंदिवस मेहनत करून आपलं पोट भरत होता. जेव्हा मुलीचा भाऊ त्याच्याकडे रिश्ता घेऊन आला, तेव्हा त्याला आपल्या नशिबावर विश्वासच बसेना. सेठनं त्याला खूप धन आणि सोन्याची टिकली दिली आणि बारात घेऊन यायला सांगितलं. तो मुलगा खूप आनंदी झाला की इतका मोठा सेठ त्याला इतका मानसन्मान आणि धन देतोय. तो बारात तर घेऊन जाऊ शकला नाही, पण एकटाच सेठच्या घरी पोहोचला. सेठनं आपल्या मुलीशी त्याचे फेरे लावून दिले. लग्नाच्या सर्व रस्मी धूमधामानं पार पडल्या. फेऱ्यानंतर मुलानं हात जोडून म्हटलं, सेठजी, आता मला निरोप द्या. मी माझ्या पत्नीला घेऊन माझ्या घरी जाईन. सेठ हसत म्हणाले, बेटा, तू तर म्हणाला होतास की तुझं कोणतंही घर नाही. तू इथंच आमच्यासोबत घरी जमाई बनून राहशील. इथं तुला कशाचीच कमतरता पडणार नाही. कोणतंही कामधंद करण्याची गरज भासणार नाही. फक्त आरामात राजासारखं राहा. त्यांची ही गोष्ट ऐकून मुलगा तयार झाला आणि तिथंच राहू लागला. लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या आईनं मुलासमोर एक विचित्र अट ठेवली. ती म्हणाली, बेटा, तुला इथं राहायचं असेल तर तुला माझी एक गोष्ट नेहमी मानावी लागेल. मुलानं विचारलं, हो माजी, सांगा, काय गोष्ट आहे? आई म्हणाली, जोपर्यंत माझी मुलगी स्वतःहून झोपून उठणार नाही, तोपर्यंत तू तिचा चेहरा पाहणार नाहीस. दररोज सकाळी मीच तिचा चेहरा पहिली पाहीन, त्यानंतरच ती उठेल आणि मग तू तिला पाहू शकशील. मुलाला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली, पण त्यानं विचार केला की कदाचित हा काही रिवाज असेल. तो म्हणाला, ठीक आहे मांजी, तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन. मी पाहणार नाही. आणि मग हा रोजचा नियम बनला. मुलगा रात्री आपल्या पत्नीजवळ झोपायचा, पण चेहरा झाकून. रोज सकाळी त्याची सासू खोलीत यायची, आपल्या मुलीचा चेहरा पाहायची, तिच्या कपाळावरची सोन्याची टिकली चोरटेपणानं काढायची आणि मग तिथून निघून जायची. ती गेल्यावरच मुलगी उठायची आणि आपल्या कामाला लागायची. आईच्या मनात लोभ इतका खोलवर रुजला होता की हे धन नेहमी आपल्याकडेच राहावं, यासाठी ती आपल्या मुलीला सासरी पाठवायला तयार नव्हती. मुलीचा बाप स्वाभिमानी आणि समजूतदार माणूस होता. तो आपल्या बायकोला म्हणायचा, भाग्यवान, आता मुलीचं लग्न झालं आहे. तिला तिच्या नवऱ्यासोबत त्याच्या घरी पाठव. आपण तिला आपल्या घरी कधीपर्यंत ठेवणार? आपण मुलगा ब्याहून आणला, सून घरी आली, आता मुलीला विदा करण्याची वेळ आहे. हे धर्माच्या विरुद्ध आहे. पण आई आणि दोन्ही भावांना सोन्याच्या टिकलीचा इतका लोभ होता की ते काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यांना वाटायचं की जर ही मुलगी इथून गेली तर हा सोन्याचा स्रोत कायमचा बंद होईल. एक दिवस मुलानं मनातल्या मनात विचार केला, नेमकं काय रहस्य आहे की हे लोक मला सकाळी सकाळी माझ्या बायकोचा चेहरा पाहू देत नाहीत? यात नक्कीच काहीतरी गहन गोष्ट दडली आहे. आज मी झोपणार नाही, लपून पाहीन की नेमकं प्रकरण काय आहे. त्या दिवशी तो जागाच राहिला आणि झोपल्याचं नाटक करत राहिला. सकाळी जशी त्याची सासू खोलीत आली आणि तिनं आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचं कापड काढलं, तेव्हा मुलानं डोळे थोडे उघडून पाहिलं. त्यानं जे पाहिलं त्यामुळे तो थक्क झाला. त्याच्या बायकोच्या कपाळावर सोन्याची एक टिकली सूर्यासारखी चमकत होती. सासूनं मोठ्या सफाईनं ती टिकली काढली, आपल्या साडीच्या पदरात बांधली आणि चोरटेपणानं खोलीतून बाहेर गेली. मुलाला आता सगळं रहस्य समजलं. दुसऱ्या दिवशी सासू येण्याच्या काही वेळ आधीच तो उठला. त्यानं आपल्या झोपलेल्या बायकोच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिथं असलेली सोन्याची टिकली हळूच काढून आपल्या खिशात ठेवली. मग तो खोलीबाहेर फिरायला निघून गेला. जेव्हा सासू नेहमीच्या वेळी खोलीत आली, तेव्हा तिनं पाहिलं की मुलीच्या कपाळावर टिकली नाही. तिच्या मनात पाप आणि भय एकाच वेळी उमटलं. तिला वाटलं, नक्कीच या मुलानं टिकली पाहिली आणि त्यानंच ती काढली. आता हा आमचं रहस्य सगळ्यांसमोर उघड करेल आणि कदाचित आम्हाला मारून सगळं धन घेऊन जाईल. घाबरून तिनं आपल्या दोन्ही मुलांना बोलावलं आणि म्हणाली, बेटा, गडबड झाली. त्या मुलाला सगळं कळलं आहे. आता आपण असं करूया, हा आपलं रहस्य उघड करायच्या आधी आपण त्याला रस्त्यातून काढून टाकू. त्याला जवळच्या नदीत घेऊन जा आणि बुडवून टाका, म्हणजे आपलं रहस्यही उघड होणार नाही आणि ही सोन्याची संपत्ती कायम आपल्याकडेच राहील. आई आणि मुलं इतके लोभी आणि आंधळे झाले होते की त्यांनी आपल्या जावयाला आणि जिजाला मारण्याचा कट रचला. इकडं ती मुलगी खूप धार्मिक स्वभावाची होती. ती भगवान शंकराची अनन्य भक्त होती आणि सावनात 16 सोमवारांचं व्रत करायची. तिची भक्ती पाहून तिच्या पतीनंही म्हटलं, मीही तुझ्यासोबत हे व्रत करीन. आपण दोघं मिळून भगवान शंकराची पूजा करू.
कदाचित भगवान आपल्या या कठीण प्रसंगी आपल्यावर कृपा करतील. दोघांनी मिळून व्रत सुरू केलं. पुढच्या सोमवारी मुलीचा भाऊ आपल्या जिजाला फूस लावून नदीकाठी घेऊन गेला आणि म्हणाला, जिजाजी, चला आज आपण दोघं नदीत आंघोळ करूया. खूप उकाडा आहे, खूप मजा येईल. पतीनं म्हटलं, नाही सालेसाहेब, मला पोहायला येत नाही. मी नदीत आंघोळ करणार नाही, मी घरीच आंघोळ करतो. भावानं आग्रह केला, अरे तुम्ही काळजी का करता? मी आहे ना, मी तुम्हाला पोहायला शिकवतो. तो गोड गोड बोलून त्याला खोल पाण्याकडे घेऊन गेला आणि जशी संधी मिळाली तसं त्यानं जोरात ढकललं. बिचारा पती, त्याला पोहता येत नव्हतं. तो पाण्यात बुडू लागला. तो मदतीसाठी ओरडत होता. कधी त्याचा हात वर यायचा तर कधी डोकं. त्याचवेळी भगवान शंकर आणि माता पार्वती आकाशमार्गानं भ्रमण करत होते. माता पार्वतीची नजर त्या बुडत असलेल्या मुलावर पडली. त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, हे प्रभू, पहा, तुमचा भक्त नदीत बुडतोय. तो आपल्या पत्नीसोबत पूर्ण श्रद्धेनं तुमची पूजा करतो, तुमच्यासाठी व्रत ठेवतो. चला आणि त्याच्या प्राणांची रक्षा करा, नाहीतर तो निरपराध मारला जाईल. शंकरजी म्हणाले, पार्वती, मी त्याला कसं वाचवू? हा तर विधीचा विधान आहे. त्याच्या कर्मात हेच लिहिलेलं आहे. पार्वतीजींनी हट्ट धरला, नाही प्रभू, तो तुमचा भक्त आहे. तुम्हाला त्याला वाचवायलाच हवं. तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात, तुम्ही काहीही करू शकता. मग भगवान शंकर आपल्या भक्तवत्सल पत्नीचं म्हणणं मानून खाली आले. त्यांनी आपलं एक दिव्य वस्त्र त्याच्याकडं फेकलं. बुडत बुडत त्या मुलाच्या हातात ते वस्त्र आलं आणि त्यानं ते घट्ट पकडलं. शंकरजींनी त्याला ओढून नदीच्या काठावर काढलं. मुलानं भगवान शंकर आणि माता पार्वतीला आपल्यासमोर पाहून त्यांच्या चरणी प्रणाम केला. शंकरजी म्हणाले, पुत्र, मी तुझा जीव आता वाचवला आहे, पण ते लोक तुला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतील. तुझ्या पत्नीच्या धनाच्या लोभात ते आंधळे झाले आहेत आणि तुला मारून टाकतील. सावध रहा. इकडं मुलगी पूजेची थाळी सजवून आपल्या पतीची वाट पाहत होती. खूप वेळ झाला पण तो परतला नाही. ती काळजी करू लागली, माझं व्रत कसं उघडेल? जोपर्यंत ते येणार नाहीत तोपर्यंत मी व्रत उघडणार नाही. घरचे म्हणाले, अगं सून, तो कुठं आपल्या मित्रांसोबत गेला असेल, येईल. तू व्रत उघड, जेवण कर. मुलीनं ठामपणे सांगितलं, नाही, जोपर्यंत माझे पती घरी येणार नाहीत तोपर्यंत मी अन्नपाण्याचा एक थेंबही घेणार नाही. आज माझं 16 सोमवाराचं व्रत आहे, मी ते अपूर्ण ठेवणार नाही. तेवढ्यात तिचा पती ओल्या कपड्यांमध्ये तिथं आला. मुलीने धावत जाऊन विचारलं, तुम्ही इतका वेळ कुठं होतात? मी कधीपासून तुमची वाट पाहतेय. पतीनं तिला काळजीत न टाकण्यासाठी खोटं सांगितलं, मी कुठं एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो म्हणून उशीर झाला. त्यानं आपल्या पत्नीला आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचं सत्य सांगितलं नाही. दोघांनी मिळून भगवान शंकराची पूजा केली आणि आपलं व्रत उघडलं. पुढच्या सोमवारी भाऊ पुन्हा काहीतरी नवनिमित्त काढून त्याला जंगलाकडे घेऊन गेला. यावेळी त्यानं आपल्यासोबत एक तीक्ष्ण गंडासा धारदार हत्यार लपवून नेलं होतं. जंगलात एक निर्जन जागा पाहून त्यानं आपल्या जिजावर हल्ला केला आणि त्याचे तुकडे तुकडे केले. त्यानं जिजाचं डोकं एका लाल कपड्याच्या पिशवीत बांधलं आणि घरी आणून आपल्या आईला दिलं. आईनं कसलाही पश्चाताप न करता त्या डोक्याला घरातल्या धान्याच्या मोठ्या कोठीत लपवलं. भगवान शंकर आणि माता पार्वती पुन्हा आकाशमार्गानं तिथून जात होते. माता पार्वतीनं जेव्हा हे भयंकर दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, हे प्रभू, पहा, त्या पाप्यांनी तुमच्या भक्तावर काय अनर्थ केला. त्याला क्रूरपणे कापून फेकलं. ती मुलगी तर गर्भापासून तुमची सेवा करते, तुमच्या कथांना हुंकारा देते. तुम्हाला तिच्या पतीला जीवनदान द्यावंच लागेल. शंकरजी म्हणाले, पार्वती, मी त्याला कसं जिवंत करू? त्याचं डोकंच धडापासून वेगळं आहे आणि त्या पाप्यांकडं आहे. पार्वतीजी म्हणाल्या, प्रभू, तुम्ही सर्वशक्तिमान आहात, तुम्हाला काही ना काही उपाय करावाच लागेल. त्याचं डोकं त्याच्या सासूच्या घरीच आहे. मग भगवान शंकरांनी एक योजना आखली. ते एका वृद्ध भिकाऱ्याचा वेश धारण करून आणि माता पार्वतींना एका छोट्या मांजराचं रूप देऊन त्या घरासमोर पोचले. शंकरजींनी भिक्षेसाठी हाक मारली, अलख निरंजन, भिक्षा दे माय. मुलीची आई भिक्षा घेऊन बाहेर आली. पण भिकारी बनलेले शंकरजी म्हणाले, मी तुझ्या हातची भिक्षा घेणार नाही. तुमच्या घरची जो मालकीण आहे तिनंच भिक्षा दिली तर घेईन, नाहीतर मी तुम्हाला शाप देऊन जाईन. श्रापाच्या भीतीने मालकीण म्हणजे मुलीची आई स्वतः भिक्षा देण्यास तयार झाली. शंकरजींनी एक अट ठेवली, तू आज जाऊन त्या मोठ्या कोठीतून जिथं धान्य आहे दोन्ही हातांनी धान्य भरून आणशील आणि लक्षात ठेव, एकही दाणा खाली पडता कामा नये. बाई घाबरली आणि थरथर त्या हातांनी कोठीतून धान्य आणायला गेली. जशी तिनं कोठीचं झाकण उघडलं आणि दोन्ही हातांनी धान्य भरलं तेव्हा मांजर बनलेल्या पार्वतीजींनी फुर्तीनं झडप घातली
आणि कोठीत ठेवलेली डोक्याची पिशवी तोंडात धरून वेगानं पळाली. बाईला वाटलं की मांजरानं कदाचित एखादा उंदीर पकडला असेल. तिनं याकडं फारसं लक्ष दिलं नाही. ती धान्य घेऊन बाहेर आली आणि भिकाऱ्याला दिलं. इकडं पार्वतीजी त्या डोक्याला घेऊन थेट भगवान शंकरांकडे पोहोचल्या. शंकरजी जंगलात गेले, जिथं मुलाचं तुकड्या तुकड्यांनी विखुरलेलं धड पडलं होतं. त्यांनी डोकं धडाला जोडलं आणि आपल्या दिव्य शक्तीनं त्यावर अमृत जल शिंपडलं. पाहता पाहता मुलगा पुन्हा जिवंत होऊन उठून बसला. जिवंत होऊन मुलगा बोलला, हे प्रभू, हे माते, तुम्ही मला पुन्हा जीवनदान दिलं, पण आता मी कुठं जाऊ? ते लोक मला पुन्हा मारतील. ते मला तुमच्या घरी राहू देणार नाहीत आणि या जंगलातही जिवंत ठेवणार नाहीत. शंकरजींनी त्याला आपल्या जटेतून थोडी भस्म दिली आणि म्हणाले, पुत्र, ही दिव्य भस्म घे. आज रात्री ही भस्म तुझ्या पत्नीच्या घरी शिंपड. घरातले सगळे गाढझोपेत झोपी जातील. मग तू आपल्या पत्नीला घेऊन तुझ्या जंगलातल्या झोपडीत जा. तिथं गेल्यावर ही भस्म तुझ्या झोपडीच्या चारी बाजूंना शिंपड. जिथं तुझी झोपडी आहे तिथं एक सुंदर नगरी निर्माण होईल. तुझे आईवडील, काका, ताऊ, भाऊ, बहीण सगळे चमत्कारानं प्रकट होतील आणि तू सुखानं आपलं राज्य चालवशील. तुला पुन्हा कोणीही मारणार नाही. मुलगा आपल्या पत्नीकडे गेला आणि तिला एकांतात घेऊन सगळं सत्य सांगितलं. सुरुवातीला तुझ्या भावानं मला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. मग भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी मला वाचवलं. त्यानंतर त्यानं मला मारून माझे तुकडे केले. तेव्हाही शंकर पार्वतीनंच मला जिवंत केलं. हे सगळं तुझ्या आई आणि भावांच्या मनात तुझ्या कपाळावरच्या सोन्याच्या टिकलीसाठी असलेल्या लोभामुळे घडत आहे. जर तुला तुझं भलं हवं असेल तर आज रात्री माझ्यासोबत इथून कायमचं निघून जा. आपल्या पतीवर झालेल्या अत्याचारांचं ऐकून मुलगी थरथर कापू लागली आणि तातडीनं आपल्या पतीसोबत जाण्यास तयार झाली. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा मुलानं घरात ती भस्म शिंपडली, ज्यामुळे सगळे गाढ बेशुद्धीच्या झोपेत झोपले. ते दोघं रात्रीच्या अंधारात तिथून निघून गेले. पहाट होण्याआधी ते त्यांच्या जुन्या झोपडीवर पोहोचले. मुलानं भगवान शंकरांचं स्मरण करून झोपडीच्या चारी बाजूंना ती दिव्य भस्म शिंपडली. जेव्हा सकाळी ते दोघं झोपून उठले तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. झोपडीच्या जागी सोन्याचा एक विशाल आणि भव्य महाल उभा होता आणि चारी बाजूंना एक सुंदर सजलेली नगरी वसली होती, जिथं बाग, बगीचे, सैनिक आणि प्रजा सगळं काही होतं. कोणी येऊन म्हणालं, बेटा, मी तुझा काका आहे. कोणी म्हणालं, मी तुझा ताऊ आहे. तेवढ्यात एक वृद्ध जोडपं आलं आणि म्हणालं, बेटा, आम्ही तुझे आईवडील आहोत. अनेक वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ पडला तेव्हा आम्ही तुला इथं सोडून गेलो होतो. आम्हाला माफ कर. असं करत त्याचं संपूर्ण कुटुंब तिथं वसले आणि तो त्या नगरीचा राजा बनला. आता तो दररोज सकाळी आपल्या पत्नीच्या कपाळावरची सोन्याची टिकली काढायचा आणि ते दोघं मोठ्या सुख आणि प्रेमानं राहू लागले. त्यानं आपल्या नव्या नगरीत एक सुंदर शिवमंदिर बांधलं, जिथं शंकर, पार्वती आणि सर्व देवी देवतांच्या भव्य मूर्ती होत्या. संपूर्ण नगरीतले लोक तिथं पूजापाठ करायला यायचे आणि चारी बाजूंना धर्म आणि आनंदाचं वातावरण होतं. इकडं जेव्हा मुलीचे आईवडील आणि भाऊ जागे झाले तेव्हा त्यांनी पाहिलं की मुलगी आणि तिचा पती गायब आहेत. त्यांना समजलं की ते दोघं पळून गेले आहेत. त्यांचा धनाचा स्रोत गेला होता आणि त्यांच्या पापांमुळे त्यांची उरलेली संपत्तीही हळूहळू संपली. ते इतके गरीब झाले की त्यांना भीक मागण्याची वेळ आली. एके दिवशी भीक मागत मागत ते त्या नव्या नगरीत पोहोचले. मुलीनं आपले आईवडील आणि भाऊ यांना त्यांच्या दयनीय अवस्थेत तात्काळ ओळखलं, पण त्यांनी आपल्या मुलीला राणीच्या रूपात ओळखलं नाही. मुलीचं मन पिळवटून गेलं. तिनं त्यांना आपल्या महालात आश्रय दिला आणि नोकरांना त्यांची काळजी घेण्यास सांगितलं. तिनं आपल्या आईवडिलांना कधीच सांगितलं नाही की ती त्यांची तीच मुलगी आहे जिच्याशी त्यांनी इतकं वाईट वागणूक दिली होती. ते तिघंही आपल्या कर्मांचं फळ भोगून भिकारी बनले आणि आपल्याच मुलीच्या तुकड्यांवर जगू लागले. तर मुलगी आणि तिचा पती भगवान शंकरांच्या कृपेने सुख, सन्मान आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. हे भोलेनाथ, जशी कृपा तुम्ही त्या मुलीवर केली तशीच कृपा प्रत्येक भक्तावर करा. मित्रांनो, आपण भगवान शंकरांचं व्रत तर ठेवू, त्यांची पूजा करू, पण जर आपले कर्म वाईट असतील आणि वागणूक चुकीची असेल तर त्याचा काहीच अर्थ नाही. आयुष्यात भगवान तेव्हाच खुश होतील जेव्हा आपली कर्म चांगली असतील. म्हणून सर्वात जास्त लक्ष आपल्या कर्मांवर द्या. हे एक असं सत्य आहे जे आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. बऱ्याचदा आपण भक्तीच्या बाह्य स्वरूपात इतके गुरफटून जातो की त्याचा खरा सार, त्याची आत्मा विसरतो. आपल्याला वाटतं की काही तासांचा उपवास, काही खास मंत्रांचा जप किंवा मंदिरात चढवलेली काही फुलं आणि फळं यामुळे आपण ईश्वराची कृपा मिळवू. मग आपले बाकीचे 24 तास छल, कपट, क्रोध आणि अधर्माने भरलेले असले तरी. हा एक मोठा भ्रम आहे, एक असा फसवणूक आहे जो आपण ईश्वराला नाही तर स्वतःला देत आहोत.
भगवान शंकर, ज्यांना आपण महादेव म्हणतो, देवांचे देव, त्यांचं स्वरूप जितकं साधं आहे तितकंच गहन आहे. त्यांना भोलेनाथ म्हणतात कारण ते सच्चा आणि निष्कपट भक्तीने लवकर प्रसन्न होतात. पण त्यांची साधेपणा याचा अर्थ असा नाही की ते विवेकहीन आहेत. ते प्रत्येक कणात व्याप्त आहेत. ते आपल्या प्रत्येक विचार, प्रत्येक कर्म आणि प्रत्येक भावनेचे साक्षी आहेत. त्यांना चांगलं माहीत आहे की कोणती पूजा दिखाव्यासाठी आहे आणि कोणती पूजा हृदयाच्या खोलवरून येते. जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी शिवाची पूजा करते आणि मग दिवसभर आपल्या व्यवसायात बेईमानी करते, सहकाऱ्यांना फसवते, कुटुंबात भांडणं करते किंवा कमकुवतांवर अत्याचार करते, तेव्हा त्या पूजेचं काय मूल्य राहतं? तो असा विचार करतो का की भगवान शंकर फक्त मंदिरातील मूर्तीत बंदिस्त आहेत आणि त्याचं बाकीचं आयुष्य पाहत नाहीत? ही मूर्खपणाची गोष्ट आहे. कर्माचा सिद्धांत हा सनातन धर्माचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तो सांगतो की आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, मग ते या जन्मात असो वा पुढच्या कोणत्या जन्मात. आपली कर्म ही बीजासारखी असतात. जसं बीज आपण पेरू तसंच फळ आपल्याला कापावं लागेल. जर आपण प्रेम, दया, सत्य आणि सेवेची बीजं पेरली तर आपल्याला सुख, शांती आणि आनंदाची फळं मिळतील. पण जर आपण द्वेष, हिंसा, खोटं आणि स्वार्थाची बीजं पेरली तर आपल्याला दुःख, अशांती आणि वेदनांचे काटेच मिळतील. हा निसर्गाचा नियम आहे आणि ईश्वराचा विधानही याच आहे. पूजापाठ किंवा कोणताही धार्मिक विधी हा कर्माचा नियम तोडू शकत नाही. उलट खरा धार्मिक विधी आपल्याला चांगली कर्म करण्याची प्रेरणा देतो. याला एक साधं उदाहरण देऊन समजावं. समजा एक विद्यार्थी आपल्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी भगवंताची खूप प्रार्थना करतो, मंदिरात जाऊन मागण्या मागतो, पण वर्षभर अभ्यास करत नाही. तर काय, तो फक्त प्रार्थनेच्या जोरावर पास होईल का? कधीच नाही. त्याला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तो प्रार्थनेसोबत आपलं कर्मही करेल, म्हणजे मेहनतीनं अभ्यास करेल. अगदी तसंच जीवनाच्या परीक्षेतही फक्त पूजापाठानं काम भागत नाही. आपल्याला चांगल्या वागणुकीचा आणि नीतिमान कर्मांचा परिश्रमही करावा लागतो. आपला प्रत्येक दिवस ही एक परीक्षा आहे आणि आपलं प्रत्येक कर्म त्या परीक्षेचं उत्तर आहे. भगवान शंकरांचं एक नाव नीलकंठ आहे. हे नाव आपल्याला त्यांच्या त्या महान त्यागाची आठवण करून देतं, जेव्हा त्यांनी सृष्टीचं रक्षण करण्यासाठी समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल विष प्यायलं. त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं जेणेकरून सृष्टीवर त्याचा परिणाम होऊ नये. हे आपल्याला काय शिकवतं? हे शिकवतं की खरा भक्त तो आहे जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट सहन करायला शिकतो, जो समाजातील नकारात्मकता स्वतःच्या आत शोषून घेऊनही सकारात्मकता पसरवतो, जो विष पिऊनही अमृत वाटतो. आता विचार करा, जर एखादी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांसाठी विष ओकते, जी आपल्या वाणीनं, आपल्या कर्मांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात विष पसरवते, ती जर नीलकंठाची पूजा करते तर हा किती मोठा विरोधाभास आहे. ती त्या भगवंताची पूजा करते ज्यांनी विष प्यायलं आणि स्वतः विष वाटते. अशी पूजा भगवान कशी स्वीकार करू शकतात? शिवांचं आणखी एक स्वरूप आहे महायोगी परम तपस्वी. ते कैलास पर्वतावर गहन समाधीत लीन असतात. सर्व सांसारिक सुख आणि मोह मायेपासून दूर राहून ते आपल्याला शिकवतात की खरं सुख बाह्य वस्तूंमध्ये नाही तर अंतर्मनातील शांतीत आहे. ते आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण, मनाची स्थिरता आणि आत्मसंयमाचा धडा शिकवतात. आता कल्पना करा, जर एखादी व्यक्ती दिवस-रात्र धन, दौलत, पद, प्रतिष्ठा आणि भोगविलासाच्या मागे धावत असेल, जी क्रोध, लोभ, मोह आणि अहंकारात आंधळी झाली असेल, ती जर योगीराज शिवाची पूजा करते तर हे एक प्रकारचं थट्टा नाही का? ती एकीकडं त्या देवाची उपासना करते जो त्यागाची मूर्ती आहे आणि दुसरीकडं स्वतः प्रत्येक गोष्ट भोगण्याच्या मागे आहे. तिच्या पूजेत आणि तिच्या आयुष्यात कसलाच ताळमेळ नाही. खरी शिवपूजा तीच आहे की आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर थोडं तरी चालण्याचा प्रयत्न करावा. आपल्या क्रोधावर, आपल्या लोभावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयास करावा. आपले शास्त्र आणि पुराण अशा कथांनी भरलेले आहेत ज्या कर्माच्या प्रधानतेची सिद्धता करतात. रावण भगवान शंकरांचा किती मोठा भक्त होता. त्यानं कठोर तपश्चर्या करून शिवजींकडून अजय होण्याचं वरदान मिळवलं होतं. त्याच्याकडे सोन्याची लंका होती, अपार शक्ती होती आणि शिवांचा आशीर्वादही होता. पण त्याची कर्म कशी होती? तो अहंकारात बुडून गेला, त्यानं देवांना त्रास दिला, ऋषींचा अपमान केला आणि परस्त्री माता सीतेचं हरण केलं. त्याचं वागणूक अधर्मानं भरलेलं होतं. परिणाम काय झाला? भगवान शंकरांचा वरदानही त्याला त्याच्या कर्मांच्या फळापासून वाचवू शकला नाही. त्याला भगवान विष्णूंच्या रामावताराच्या हातून मृत्यूला सामोरं जावं लागलं. ही कथा आपल्याला स्पष्टपणे शिकवते की जर कर्म दूषित असतील तर भक्तीचं बळही कर्माच्या बळासमोर कमी पडतं. दुसरीकडं शबरीची कथा पहा. ती एक भिलणी होती जी समाजाच्या तथाकथित खालच्या स्तरातून आली होती. तिला कदाचित मोठ्या वेदांचं आणि मंत्रांचं ज्ञान नव्हतं,
पण तिच्या मनात भगवान रामांबद्दल सच्ची निष्कपट भक्ती होती. ती दररोज आपल्या कर्माच्या रूपात भगवानांसाठी गोड बोरं तोडून आणायची आणि ती चाखून ठेवायची, जेणेकरून भगवंतांना खट्टे बोरं खावे लागू नयेत. तिचं वागणूक प्रेम आणि समर्पणानं भरलेलं होतं. भगवान रामांनी तिचे जुठे बोर मोठ्या प्रेमानं खाल्ले आणि तिला मोक्ष प्रदान केला. त्यांनी हे पाहिलं नाही की शबरी कोणत्या जातीची आहे किंवा तिला कोणते मंत्र येतात. त्यांनी फक्त तिचं निर्मळ हृदय आणि प्रेममय कर्म पाहिलं. याचा अर्थ असा नाही की आपण पूजा, व्रत किंवा उपासना सोडून द्यावी. नाही, अजिबात नाही. या क्रिया आपलं मन शांत करण्यासाठी, आपल्याला ईश्वराच्या जवळ जाणवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी खूप आवश्यक आहेत. व्रत ठेवल्याने आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपली संकल्पशक्ती बळकट होते. पूजा केल्याने आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वासाचा भाव जागृत होतो. हे सगळं साधन आहे जे आपल्याला साध्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात आणि साध्य आहे एक चांगला माणूस बनणं. असा माणूस बनणं ज्याचं हृदय पवित्र असेल आणि ज्याची कर्म श्रेष्ठ असतील. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण साधनालाच साध्य मानतो. आपल्याला वाटू लागतं की फक्त उपवास करणंच म्हणजे भक्ती आहे, फक्त मंदिरात जाणंच म्हणजे धर्म आहे. आपण आपल्या आयुष्याच्या इतर पैलूंवर लक्ष देणं बंद करतो. आपण आपल्या घरात, आपल्या कार्यक्षेत्रात, आपल्या समाजात कसं वागतो याचा विचारच करत नाही. एखादी व्यक्ती जी सोमवारी व्रत ठेवते पण मंगळवारी आपल्या आईवडिलांचा अपमान करते, बुधवारी आपल्या व्यवसायात भेसळ करते, गुरुवारी एखाद्या गरीबाचा हक्क हिसकावते, शुक्रवारी खोटं बोलते आणि शनिवारी कोणाची निंदा करते, तिचं ते एका दिवसाचं व्रत निरर्थक ठरतं. त्या व्रताचं कोणतंही पुण्य तिला मिळू शकत नाही, कारण तिच्या बाकीच्या 6 दिवसांचे पाप ते पुण्य नष्ट करतात. खरा धर्म आपल्या दैनंदिन आयुष्यात दिसतो. जेव्हा आपण एखाद्या भुकेल्याला अन्न देतो तीच सर्वात मोठी पूजा आहे. जेव्हा आपण तहानलेल्याला पाणी पाजतो तोच सर्वात मोठा अभिषेक आहे. जेव्हा आपण एखाद्या दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसतो आणि त्याला सांत्वन देतो तोच सर्वात मोठा सत्संग आहे. जेव्हा आपण आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करतो तीच सर्वात मोठी आरती आहे. आणि जेव्हा आपण सर्व प्राण्यांमध्ये, मग तो माणूस असो वा प्राणी, ईश्वराचा अंश पाहून त्यांच्याबद्दल दया आणि प्रेमाचा भाव ठेवतो तीच खरी शिवभक्ती आहे. कारण शिव तर प्रत्येक कणात वास करतात. ते फक्त दगडाच्या मूर्तीत नाहीत, तर प्रत्येक जिवंत प्राण्याच्या हृदयात निवास करतात. म्हणून आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आपली भक्ती अधिक व्यापक आणि व्यावहारिक करायला हवी. जेव्हा आपण शिवजींना जल अर्पण करतो तेव्हा हा संकल्प घ्यावा की आपणही जलासारखे शीतल आणि निर्मळ होऊ आणि दुसऱ्यांच्या क्रोधाची आग शांत करू. जेव्हा आपण त्यांना बिल्वपत्र अर्पण करतो तेव्हा ही प्रार्थना करावी की आपल्या मनातूनही क्रोध, लोभ आणि अहंकार या तिन्ही दोषांचं निर्मूलन व्हावं. जेव्हा आपण त्यांच्यासमोर दिवा लावतो तेव्हा हा प्रण घ्यावा की आपणही ज्ञानाचा प्रकाश बनून दुसऱ्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करू. जेव्हा आपण व्रत ठेवतो तेव्हा फक्त अन्नाचा त्याग करू नये, तर खोटं, निंदा, क्रोध आणि वाईट विचारांचाही त्याग करावा. तेव्हाच आपलं व्रत आणि आपली पूजा सार्थक होईल. आपल्याला आत्मनिरीक्षण शिकायला हवं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं बसून विचार करायला हवा की आज आपण दिवसभर काय काय केलं. आपल्या कोणत्या शब्दानं किंवा कर्मानं कोणाला दुखावलं का? आपण कोणाशी अन्याय केला का? आपण आपली कर्तव्य नीट पार पाडली का? जर आपल्याला आपली कोणतीही चूक आढळली तर त्यासाठी ईश्वराकडे क्षमा मागायला हवी आणि दुसऱ्या दिवशी ती चूक न करण्याचा संकल्प घ्यायला हवा. हाच खरा पश्चाताप आहे आणि हाच आत्मसुधाराचा मार्ग आहे. भगवंतांना आपल्या धनसंपत्तीची किंवा चढाव्याची गरज नाही. ते तर भावाचे भुकेले आहेत. ते पाहतात की आपलं हृदय किती शुद्ध आहे आणि आपली नियत किती स्वच्छ आहे. एखाद्या गरीब व्यक्तीनं प्रेमानं अर्पण केलेलं एक फूल हे श्रीमंत व्यक्तीनं अहंकारानं अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या छत्रापेक्षा कितीतरी मूल्यवान आहे. आपली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अनुष्ठान तेव्हाच स्वीकारलं जातं जेव्हा ते चांगल्या कर्मांच्या पायावर उभं असतं. चांगल्या कर्मांशिवाय भक्तीही अशी आहे जसं पायाशिवाय बांधलेलं सुंदर महाल जे कधीही कोसळू शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भगवान शंकरांचं व्रत ठेवण्याचा संकल्प घ्याल तेव्हा सोबत हाही संकल्प घ्या की तुम्ही आपलं वागणूकही शुद्ध ठेवाल. तुम्ही कोणाशी कटू शब्द बोलणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही, कोणाचं वाईट चिंतणार नाही. तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा कराल, आपल्या जीवनसाथीचा सन्मान कराल, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्याल आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांसोबत प्रेम आणि सौहार्दाने वागाल. तुम्ही आपलं काम पूजेसमान मानाल आणि पूर्ण निष्ठेनं कराल. जेव्हा तुमचं आयुष्य असं धर्म आणि सदाचाराच्या सुगंधाने बहरेल तेव्हा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष प्रयत्नाची गरज भासणार नाही. भगवान स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतील, कारण तेव्हा तुमचं आयुष्यच एक पूजा बनून जाईल. लक्षात ठेवा, सर्वात मोठं मंदिर आपलं शरीर आहे
जिथं आत्मारूपी परमात्मा वास करतो. हे मंदिर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्वात मोठी पूजा म्हणजे आपली चांगली कर्म आणि सर्वात मोठी प्रार्थना म्हणजे सर्वांप्रती प्रेम आणि दयेचा भाव. जर आपण आपली कर्म सुधारली तर आपल्याला ईश्वराला बाहेर कुठं शोधण्याची गरज पडणार नाही. ते आपल्याला आपल्याच अंतर्मनात अनुभवायला मिळतील. आपलं आयुष्य शिवमय होईल आणि आपल्याला खरा आनंद आणि शांती प्राप्त होईल. म्हणून सगळं लक्ष आपल्या कर्मांवर केंद्रित करा, कारण कर्मच आपल्या आयुष्याचा सार आहे आणि चांगली कर्मांचं खऱ्या भक्तीचा पाया आहेत. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री राधे कृष्ण.